नमस्कार मंडळी, SK रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत चिकन टिक्का मसाला। या रेसिपीसाठी आपल्याला दोन प्रकारची मॅरिनेशन्स करावी लागतील। पहिल्या मॅरिनेशनसाठी मी 500 ग्रॅम बोनलेस चिकन घेतला आहे। यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट, तिखट, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस। साधारण 15 ते 20 मिनिटं आपण हे चिकन मॅरिनेट करूयात। दुसऱ्या मॅरिनेशनसाठी मी एका कढल्यामध्ये मस्टर्ड ऑइल गरम करून घेतला आहे। मस्टर्ड ऑइल हलकं कोमट झालं की यामध्ये आपण घालूयात तिखट आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेऊयात। आता यामध्ये आपण घालूयात हळद, गरम मसाला, जिरेपूड, चाट मसाला, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि पाणी काढून टाकलेलं घट्ट दही। हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण छान एकजीव करून घेऊयात। 15 मिनिटे मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये आपण ही पेस्ट घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात। या स्टेजला आपण या चिकनला स्मोकी फ्लेवर देऊ शकतो। यासाठी मी एका वाटीमध्ये गरम केलेला कोळसा ठेवला आहे आणि यामध्ये वरून 1 चमचा तूप घातलेला आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे चिकन झाकून ठेवायचं आहे। यामुळे या चिकनला छान स्मोकी फ्लेवर येतो। या पद्धतीने मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला कमीत कमी 1 तासासाठी ठेवायचं आहे। आपण जर हे चिकन ओव्हरनाईट ठेवू शकलो तर याला खूप चांगली चव आणि सॉफ्टनेस येतो। मी हे चिकन ओव्हरनाईट ठेवलं होतं। आता आपल्याला या चिकनला छान फ्राय करून घ्यायचं आहे। यासाठी मी एका फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आपण हे चिकनचे पीसेस छान फ्राय करून घेऊयात। आपण यासाठी ओव्हनचा देखील वापर करू शकतो। चिकन टिक्का मसाल्याच्या रेसिपीसाठी आपल्याला 2 प्रकारच्या ग्रेव्हीज बनवायच्या असतात। त्यातील पहिली ग्रेव्ही आहे मखनी ग्रेव्ही। यासाठी मी एका सूप पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात जिरं आणि तमालपत्र। हलकं परतून झालं की यामध्ये घालूयात उभे चिरलेले कांदे। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाहीये। हलका ब्राऊन झाला की फ्लेवरसाठी यामध्ये ॲड करूयात वेलदोडे। आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, ताज्या कोथिंबिरीच्या काड्या, 1 कप काजू, चवीनुसार मीठ आणि हळद। यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट किंवा लाल मिरच्यांचा वापर करू शकतो। यामध्ये वरून मी घातली आहे कसुरी मेथी। हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये घालूया अंदाजे 1 कप पाणी। मखनी ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला हे मिश्रण साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी छान शिजू द्यायचं आहे। एकीकडे आपले चिकन टिक्का छान फ्राय होत आलेले आहेत। चिकन टिक्का छान शिजला की आपण तो एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। हा चिकन टिक्का आपण हलका चाट मसाला घालून स्टार्टर्स म्हणून देखील खाऊ शकतो। मखनी ग्रेव्हीसाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स आता छान शिजले गेले आहेत। आपल्याला हे मिश्रण हलके थंड करायचं आहे आणि मिक्सरमधून याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। पण त्याआधी आपण यातील तमालपत्र बाजूला काढून घेऊयात। अतिशय फाईन अशी आपल्याला ही ग्रेव्ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। यामुळे ग्रेव्हीला छान स्मूथनेस येतो। ज्या भांड्यामध्ये आपल्याला चिकन टिक्का मसाला बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात जिरे। जिरे चांगलं तडतडलं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला लसूण। लसूण हलका फ्राय झाला की यामध्ये घालूयात मिरच्या, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा। कांदा इथे आपल्याला हलका परतून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये घालूयात हळद, तिखट,
आणि मसाला करपू नये यासाठी थोडंसं गरम पाणी. मिश्रणाला हलकी उकळी आली की यामध्ये घालूयात धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला. यामध्ये वरून घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिश्रण आपल्याला तूप सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता यावर घालूयात आपण तयार केलेली मखनी ग्रेव्ही. या दोन्ही ग्रेव्हीत छान एकजीव होईपर्यंत हलवून घेऊयात. या ग्रेव्हीला हलकी उकळी आली की यामध्ये घालूयात आपण फ्राय केलेले चिकन टिक्काज. साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे सगळं मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. वरून घालूयात 2 चमचे बटर, कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम. हा चिकन टिक्का मसाला गरम गरम रोटी, पराठा किंवा राईस बरोबर खूप छान लागतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि SK रेसिपीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.